महाराज, माता आहोत आम्ही, रेणुकाची माता. ह्या उंजळीचा पाळणा करून जोजावले आहे तिला. तिच्या त्या बोबड्या बोलांनी मातृत्व बहरले आहे आमचे. तिच्या त्या बाललीलांनी तृप्त झालो आहोत आम्ही. साक्षात आदिशक्ती आमची कन्या म्हणून आली आहे. ह्याचे फार कौतुक आहे आम्हाला. पण म्हणून ती जगत माता असली म्हणून आम्ही तिच्या माता आहोत. आम्ही हे सत्य तर बदलत नाही ना. आम्हीही काही स्वप्न पाहिली असतीच ना तिच्या लग्नाची. आम्हाला तिच्या लग्नाची स्वप्न पाहण्याचा अधिकार असूनही रेणुका आमच्या शब्दाबाहेर नाही. आजतागायत ती तशी कधी वागलीही नाही. मग आजच अशी का वागते आहे? आमचे कुठे चुकते आहे का? नाही. माता कधीही चुकत नसते. मग ह्या सगळ्यामध्ये त्या दोघी तर नसतील? भद्रा आणि नीलकांती. त्यांनी कितीही दाखवण्याचा कांगावा केला ना की त्या सुधारल्या आहेत म्हणून, पण आम्हाला त्या चांगल्याच ठाऊक आहेत. आम्ही त्यांच्या भूलथापांना फसणारे नाही. आणि जर त्या या दोघी हे सगळं करत असतील ना तर गाठ माझ्याशी आहे. काहीही झाले तरी आम्ही आमच्या रेणुकाला काहीही होऊ देणार नाही. आम्ही तिचे भवितव्य कुणाही मुळे खराब होऊ देणार नाही. आम्ही तिला काट्याच्या जांजाळ्यात पडू देणार नाही. आम्ही आमच्या रेणुकाला काहीही होऊ देणार नाही. काहीही होऊ देणार नाही.